दरम्यान अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. बीडच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ज्या दिवशी मोर्चा होता त्या दिवशीपासून मी कधीही सुरेश धस यांच्याबरोबर मोर्चाला गेले नाही आणि याचं कारण स्पष्ट होतं आणि जे मी धनंजय देशमुख यांना बोलून देखील दाखवलं होतं की हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटतच नाहीये. मला प्रचंड राग आला होता काल. म्हणजे हे इतकी त्यांचे पाय चालले कसे, ते त्या दिशेने गेले कसे, मुंडेंची पायरी चढले कसे. जेव्हा तुम्ही कुटुंबाबरोबर 2 महिने जाताय आणि सातत्याने त्यांची बाजू लावून धरताय की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, मग तुमची पायरी तुम्ही चढलात कसे सुरेश धस? मला म्हणजे तुम्हाला लाज वाटायला हवी. मला खरं खूप दुःख होतंय, राग येतोय आणि असं वाटतंय की या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. आणि म्हणूनच मी पहिल्या दिवशीपासून तेच म्हणतेय की पहिल्या दिवशी सापडलेले 2 मोबाईल आणि त्याच्यात असलेला जो फोन, जो बड्या नेत्याचा फोन होता, तो आजपर्यंत बाहेर आलेला नाहीये. आणि त्यांना सगळे वाचवण्यासाठी आता हे सगळं सुरू झालंय. म्हणजे त्यात फडणवीस पण आहेत, बावनकुळे पण आहेत, धस पण आहेत आणि मुंडे तर नक्कीच आहेत. अजित पवारांबद्दल तर आपण बोलायलाच नको. तर मला असं वाटतंय की हे सगळं आता बास झालं. आता हे कोर्ट मॉनिटर्ड झालं पाहिजे. तोपर्यंत खरं कधीच येणार नाही.